एक गाव असते, त्या गावामध्ये एक नवरा बायको राहत असते, ठीक आहे. त्यांना एक मुलगा होतो, ठीक नाही. हा मुलगा खूप छान होतो बा, असा गोरापान गुटगुटीत असा छान असतो, ठीक नाही. तो लहान जेव्हा असतो तेव्हा त्याचा एवढा लाड असतो, लय लाड करते त्याचे. त्याला चॉकलेट, त्याला कपडे, त्याला ड्रेस, त्याचे आई पप्पा एवढा लाड करतात, लय लाड करतात त्याचे, ठीक नाही. असं तो 1 वर्षाचा होतो तो मुलगा. किती वर्षाचा? 1 वर्षाचा होतो. 1 वर्षाच्या नंतर त्याची जी आई असती ती आई आजारी पडते आणि त्या आजारपणामध्ये त्याची आई मरून जाते, ठीक नाही. मग त्याची आई मेली की मग तो लहान असतो. मग त्याचे पप्पा म्हणते दादा काय करावं म्हणते, दादा म्हणते सगळे लोक सांगतात त्याच्या पप्पाला तुम्ही काय करा, दुसरं लग्न करा म्हणते, हे का नाही. मग त्याचे जे पप्पा असते त्याचे पप्पा काय करते, दुसरं लग्न करते. दुसरं लग्न झालं की त्याची जी दुसरी आई असती ती दुसरी आई चांगली असते का, चांगली नसते तिची आई, हे का नाही. ती येते आल्याच्या नंतर 1 वर्ष असं चांगलं राहते, तिला पण एक मुलगा होतो, हे का नाही. तिला एक मुलगा असतो, हे का नाही, तिला पण मुलगा होतो. जो पहिला मुलगा असतो त्याचं नाव काय असतं, अजय. काय नाव असतं, अजय. आणि तिच्या मुलाचं नाव काय असतं, मंगेश असतं. तो अजय आणि हा मंगेश असे 2 जण त्याला हे होते. मग तिची आई असते सावत्र आई, ती काय करते, ह्याला शाळेत पाठवत नाही, ह्याला घरचे कामं लावती, ह्याला असे शिळे कुटके असतात का, खायला शिळे कुटके देती, ह्याला उगव मारती. आणि ह्याचा दुसरा असतो मंगेश, ह्याचा मस्त लाड असतो, ह्याला मस्त नवे नवे कपडे, छान छान असे बुट, मस्त त्याला खायला जे म्हणीन ते, त्याला पेढा खावाटलं पेढा, भजे खावाटले भजे, चॉकलेट खावाटले चॉकलेट, है का ना. शाळेत मस्त नवं नवं दप्तर, ह्याला नवे नवे पुस्तकं, ह्याला सगळं ह्या मंगेशला. आणि आजयला काय असतं का, आजयला काहीच नसतं. आजयला मग रोजचे काय असतात, जे शिळ्या भाकरी असतात त्या शिळ्या भाकरी घ्यायच्या आणि घेऊन कुठे जायचं, वावरात जायचं. त्याच्या घरी काय असतात, गायी असतात, खूप गायी असतात, 10-15 गायी असतात. हा 15 गायी सकाळी 10 वाजले की गाय घेऊन जायचं आणि शिळ्या भाकरी आणि मिरचू त्याच्यावर चटणी असते का लाल, ती चटणी खायला. बरं, मग रोज असं तो रोज जात असतो ते, हे का नाही. रोज मग ते रोज काय करतो, असं रोजचं शिळ्या भाकरी घेऊन आणि चटणी घेऊन कुठे जातो, तो रोज शेताला जातो. असं मग खाणं त्याचं रोजचं चालू असतं आणि ह्याचा मस्त लाड चालू असतो. मग रोज रोज असं होतं त्याचं. आणि ह्याला घरी पण आलं की घरी पण ह्याला बसू देतं का नाही, ह्याला घरी पण नाही. घरी आलं की लगेच दळण घेऊन जा, पुन्हा कुठले घरचे कामं, पुन्हा त्याला झाडून पण काढायला लावायची, कधी कधी फरशी पुसायला लावायची, कधी भांडे घासायला लावायची, त्याला अशी सगळे कामं त्यालाच करायला लावायची बिचाऱ्याला. आणि काही जर चुकलं की त्याला मार द्यायची. असं रोजचं त्याला असं हे होते, थोडासा तो मोठा झालेला असतो, हे का नाही. आता मग रोज जातो ते. मग एका दिवशी शिळे भाकर आणि आपली चटणी घेऊन तो ह्याला गेलेला असतो. मग बाकीच्या मुलामध्ये तो दुपार होती, 1 वाजता. 1 वाजला की जेवाय बसतो ते. जेवाय बसलं की ते काढतो त्याची शिळी भाकर आणि चटणी. आणि बाकीची मुलं बघतात, अरे म्हणतात काय मग तू शिळी भाकर आणि चटणी आहे म्हणतात, तू आमच्यात येऊ नको म्हणतात, तुझे कपडे बघ म्हणतात, हे कधी नुसते फाटके फाटके कपडे आहेत, मळालेत, हे म्हणते तू आमच्यामध्ये यायचं नाही म्हणते, तू आमच्यामध्ये यायचंच नाही म्हणते. मग बिचारा उठतो, तिकडे जातो, लांब जाऊन बसतो आणि तिकडे आपली शिळी भाकर खातो. मग त्याला रडू येतं. मग रडत जोरानं रडू येतं त्याला. हे बाकीचे मुलं मस्त त्याच्या भाकरी ते काढून खातात. मग वरून काय होतं, एक देव जात असतो, हे का नाही. तिथं त्याचा आवाज ऐकून तिथं येतो ते, हे का नाही. आणि मग तिथं आवाज ऐकून येतो आणि त्याला विचारतं काय झालं. मग त्यावेळेस त्याला सांगतं, ते सांगतं की माझी आई नाही, माझी आई लय आधी लाड करत होती, नंतर माझी आई गेली, मग आता मला सावत्र आई आहे, मला ती शिळे कुटके भाकर देती, आता मला ते माझे मित्र पण मला येऊ देणं झाले. मग बरं म्हणते. मग ते ऐकून सगळं घेतलं की मग ते काय करते, एक बी देते त्याला, काकडीचं बी. कशाचं बी, ऐकायची, काकडीचं बी देते त्याला, हे का नाही. कशाचं बी देते, काकडीचं बी देते. तू काय कर, हे काकडीचं बी शेतात लाव म्हणते, हे का नाही. शेतात लावलं की तुला ह्याला काकड्या खायला येतील, मग तू काय म्हणते काकड्या, असं म्हणून ते निघून जाते. मग हे काय करतो, काकडीचं बी घेतो आणि जाता जाता काकडीचं बी एका शेतात लावतो आणि कुठे जातो, घरी जातो. घरी जाऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा येतो. दुसऱ्या दिवशी आला
तू बघतो येऊन त्या काकडीच्या झाडापाशी त्या मोठं काकडीचं झाड झालेलं असते आणि त्याला अशा छान छान काकड्या लागलेल्या असतात किंवा गार अशा काकड्या. हा म्हणते लय भारी झालं म्हणते आता तरी एवढ्या मोठ्या काकड्या आहेत म्हणते आपल्याला रोज खायच्या म्हणते आता काकड्या. पटकन त्याला भूक लागलेली असती, पटकन एक काकडी घेतो, कर 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 खातो, पुन्हा दुसरी काकडी घेतो, पुन्हा खातो. असं खाऊन खाऊन त्याचं पोट भरतंय हे का नाही. हा म्हणते चला म्हणते आपले दोस्त आहे त्या दोस्ताला देऊ म्हणते हे का नाही. मग तेव्हा तिथल्या काही 2-4 काकड्या तोडते आणि त्याच्या मित्राकडे जाते. ते पोरं बिले हुशार असते त्याचे दोस्त, मग पुन्हा त्याच्या संग दोस्ती करते हे का नाही. आता याच्यावर काकडी झाडामध्ये त्याला मस्त लाडी उडी लावते. चल म्हणते आपण रोज काकड्या खाऊ म्हणते. ते बी रोज पोरं काय करतात, रोज जे काकड्या असतात रोज खाऊन खाऊन मस्त हे होते ते. आणि ह्यांच्या ज्या भाकरी असतात त्या भाकरी काय करतात, त्यांच्या जे गाई म्हशी जनावर असतील का ह्यांना भाकरी हे टाकून देते. म्हणजे मस्त खाऊन खाऊन हे 1 महिना होतो, 2 महिने होते, दररोज खाऊन खाऊन असा मस्त सुहे व्हायला लागतो. त्याची आई म्हणती, तिची जी सावत्राई असते की नाही ती म्हणती, आर म्हणती माझ्या एवढ्या लेकराला मी चांगलं खाऊ पिऊ घालायले, त्याला शिव्या भाकरी मिरचू द्यायले, माझं लेकरू किती खराब व्हायलंय आणि ह्याला शिव्या भाकरी मिरचू खाऊ का कसं सुधारायला का म्हणते हे असं म्हणती. त्याचा जे मुलगा असतो का त्या मुलाला सांगते तू काय कर आता उद्या रविवारची सुट्टी आहे, शेताला जाय आणि तू बघ म्हणते असं काय आहे ते, म्हणजे तू बघून ये हे का नाही. आणि जर काय त्याला कोणी देते का कोणी मदत करते का असं बघ म्हणते. बोर म्हणते ठीक आहे म्हणते. तो जातो, रविवारचा दिवस होतो, सकाळी ते 10ला आपले ढोरं गिरं घेऊन कुठे निघतो, शेताला निघतो. तो लगेच माग येतो, दादा दादा मला सुट्टी आहे म्हणतो, मला पण काय करायचंय तुझ्या संग यायचं म्हणतो. हो म्हणते चल म्हणते माझ्या संग, त्याला काय म्हणते हे जाते मस्त. मग जाते आणि मग दुपार होती. कधी होती, दुपार होती. मग दुपार झाली की हा काय करतो, आज त्याची भाकर आणि चटणी आहे का ती काढतो आणि तो खायला लागतो. आणि त्याच्या बाजूलाच कोण बसलेला असतो, मंगेश बसलेला असतो त्याचा आहे का भाऊ. तो काय म्हणतो, दादा दादा म्हणते तू शिळी भाकर आणि मिरचू कायला खातो म्हणते, की म्हणजे अर्धी चपाती घे ना म्हणते. नाही बाबा तू आईला सांगशील, तू आईला मला मारेल म्हणते. नाही नाही मी सांगत नाही म्हणते. नाही म्हणते तू सांगशील, नाही नाही म्हणते सांगत नाही, काय म्हणते अर्धी पोळी. बरं म्हणते ठीक आहे दे म्हणते अर्धी पोळी. त्याची अर्धी पोळी घेते आणि खाते. खाल्याच्या नंतर हे काय करतोय, पुन्हा खेळतोय, पुन्हा असं इकडं तिकडं उड्या मारतोय, खेळतोय. त्याला झोप लागते, त्या मंगेशला झोपतो. पुन्हा थोड्या वेळाने उठतो 4 वाजता. 4 वाजता उठलं की त्याला भूक लागते. त्याला भूक लागली ते म्हणते दादा दादा म्हणजे मध्ये अर्धी चपाती दे म्हणते. नसं मी म्हणजे आईला सांगतो म्हणते. अरे नको सांगू म्हणते, तुझी आई मला लय मारेल. नाही नाही म्हणजे अर्धी चपाती नाही तुम्ही म्हणजे आईला सांगतो म्हणते. अरे नाही रे नको रे, तुझी आई मला लय मारेल रे. नाही नाही मला काय सांगू म्हणते, म्हणजे अर्धी चपाती म्हणते. आता नसं मी म्हणजे आईला सांगतो म्हणते, मला लय भूक लागली म्हणते, मी चालू म्हणते. अरे असं करू नको रे. नाही नाही मला अर्धी चपाती आताच खायची म्हणते. काहीच नाही म्हणते. बरं म्हणते जाऊ दे म्हणते, तुला भूक लागली तुला काय करतो काकड्या देतो म्हणते, चल म्हणते हे का नाही. बरं म्हणतो, नेतो त्याला त्या काकड्याच्या झाडाकडं. बघतो हा म्हणतो किती मोठ्या काकड्या आहेत. मग असं म्हणते हो 2-3 काकड्या तोडतोय. ते खातोय हे खाते आणि मग कुठे जाते, घरी जाते. घरी गेलं पळत कोणाकडे जाते, त्याच्या आईकडे जाते. आईला म्हणते आई आई तुझं लय मोठं काकडीचं झाड आहे म्हणते. हा मी तर लय काकड्या खाल्या म्हणते, 2-3-4 काकड्या खाल्या म्हणते, लय अशा गोडचिट काकड्या आहेत म्हणते. बोर म्हणते असं आहे का, आज काय कर म्हणते, संध्याकाळी जाय तू आणि ते काकडीचे झाड काय करून टाक, तोडून टाक म्हणते. बोर म्हणते ठीक आहे म्हणते ते. मग संध्याकाळ झाली ते काय करतो, झोपी जातो आणि मग हे संध्याकाळी उठतो 10 वाजता आणि जिथं काकडीचं झाड आहे तिथं कुऱ्हाड घेऊन जातो आणि ते काकडीचं झाड काय करतो, तोडून टाकतो. पुन्हा हा दुसऱ्या दिवशी निघतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा जातो. कुठे जातो, शेतात जातो. शेतात गेला किती म्हणतो हा म्हणते चला म्हणते आज मी काकड्या काल खाता आला नाही म्हणते, आज आता मस्त काकड्या खायच्या म्हणते. त्याची जी भाकर असते शिळी भाकर ती पटकन कोणाला टाकते, त्या गायला टाकते आणि त्या काकडीच्या झाडाकडे जाते. जाऊन बघते तर काय असते, काकडीचं झाड पूर्ण काय झालेलं असते, सुकून गेलेलं असतं. एक बी काकडी झालेली नसते, सगळ्या काकड्या सुकून गेलेल्या असतात. अरे म्हणते आपल्या आता भाकर बी नाही म्हणते, आता काय करावं म्हणते. त्याच्या दोस्ताकडे जाते. अरे मला थोडं आज द्या ना म्हणते, अर्धी भाकर. नाही म्हणते तू आता काकडी झाड बी नाही म्हणते, तर म्हणते तू तिकडे पळ म्हणते, ते कपडे पहा म्हणते त्याचे मित्र, काय मळके कपडे हे बघ म्हणते भाकर आहे, आता भाकर बी नाही म्हणते तुला, आम्ही नाही देत म्हणते तुला भाकर. त्याचे मित्र पण त्याला हे करत नाही. असं पुन्हा 2-4 दिवस जाते. पुन्हा त्याला रडू येतं, पुन्हा रडतो. मग रडतो जोरात रडायला लागतं. ते तितक्यात एक माणूस जातात, त्याच्यात तिथून एक माणूस जात असतो बाजूला असा हे की नाही. मग ते माणूस म्हणतो अरे इथं रडण्याचा आवाज आला म्हणजे कोणते आहे म्हणते इथं. बरं म्हणते बघू म्हणते. हा त्याच्यापेक्षा जाऊन विचारताय की काय आहे, बोल
त्याच्यापाशी जाऊन विचारू म्हणते, है का नाही? मग तिथं विचारते त्याला जाऊन काय झालं म्हणते. मग ते सांगते सगळं की असं असं मला हे होतं ते होतं, मला काकडी झाड होतं, माझ्या भावाने तोडून टाकलं, आता मला खायला काही नाही, मला माझे दोस्त पण घेणं झाले. बोर म्हणते असं आहे का म्हणते. ठीक आहे म्हणते. ते काय करते, एक ते 5 खडे काढते. किती खडे? 5 खडे काढते त्याच्या आणि त्याला देते. आणि ते म्हणते तुझ्या ह्या गाईमध्ये एक काळा टिक्का असलेली गाय आहे म्हणजे. 15 गाय आहे का नाही, काळा टिक्का असलेली गाय आहे. ती गायच्या समोर खडे ठेवायचे आणि त्याच्यावर माती आणि हे टाकून काय करायचं, त्याला पूजा करायची. आणि तुला जे महाग वाटेल, जे खाऊ वाटेल ते महाग म्हणते. तुला ते सगळं येते म्हणते. आणि तुला जे महाग दुसरं पण महागायचं असलं ते पण महाग म्हणते. भोर म्हणते ठीक आहे म्हणते. आणि ते माणूस निघून जाते. केलं की तो लगेच त्या गायला बोलून घेतो. काय टेक्यावाला बघू तर म्हणते येते का, लगेच बोलून घेतो की लगेच त्या खड्याची पूजा करतो. आणि म्हणते आता लई भूक लागली म्हणते, चपाती घ्यावा म्हणते. त्या गायला म्हणते गाय गाय मला 2 चपात्या द्या म्हणते. लगेच ताटात चपात्या द्या. हा अरे म्हणते चपात्या आल्या म्हणते, भारी झालं म्हणते. हा म्हणते लई दिवसापासून भाजी नाही खाली म्हणते, भाजी दे म्हणते गायला. लगेच काय ती भाजी देते. हा म्हणते आता लई भारी झालं म्हणते. हा म्हणते आता काय तरी घ्या म्हणते दुसरं, लई दिवसापासून मी भजेच खाल्लं नाही म्हणते, आता भजे घेऊ म्हणते. पुन्हा पूजा करते. त्या गायला म्हणते गाय गाय मला भजे दे. पुन्हा ढिशकून येते त्या ह्याच्यामध्ये असे मस्त भजे येते. हा म्हणते मस्त भजे खाते असं. पुन्हा म्हणते आता काय खाऊ कडे. हा म्हणते आता गुलाबजाम लई दिवसापासून खाल्लाय म्हणते मी. हा म्हणते गुलाबजाम खायचे म्हणते आता. पुन्हा म्हणते त्या गायची पूजा करते. पुन्हा म्हणते मला गुलाबजाम दे. ते गुलाबजाम लगेच येते. गुलाबजाम लगेच खाते. काय खावा म्हणते, लई दिवस झाले म्हणते आता. अरे म्हणते मी लई दिवसापासून मटण खाल्लं नाही म्हणते. म्हणते मला एकदा दिलं नाही म्हणते. मी किती म्हणजे जाऊ आई होती तेव्हापासून मला दिलं नाही. मोठ्याने होते म्हणते, मोठ्याने येते त्याला जीव म्हणून ते त्याला येते, हे का नाही. म्हणजे असं खाऊन खाऊन त्याला अशी मस्त झाडाखाली झोपी जात होते, हे का नाही. पुन्हा उठतो, पुन्हा भूक लागली की त्याला जे खावटत ते खात होते. पुन्हा त्याच्या दोस्ताकडे जात होते. चला चला म्हणतो तुम्हाला जे पाहिजे ते देतो म्हणते. तुमचे दोस्त म्हणते हे म्हणते काय म्हणते आम्हाला माहिती आहे शिव पुटकेन भाकर आहे म्हणते. नाही म्हणते जात नाही तुला, जा तू नाही तुझं म्हणते तिकडं ते कपडे बघ म्हणते आम्ही ते येत नाही म्हणते. हा चला तर म्हणते. त्याच्या दोस्ताला येते. त्याचे दोस्त पण म्हणते मग म्हणते मला काय पोळी भाजी दे म्हणते. लगेच ती मागतो गायची त्या पूजा करून लगेच पोळी भाजी म्हणलं की लगेच पोळी भाजी येते. असं ते त्याचे दोस्त 4-5 असेल का ते बी खाऊन खाऊन मस्त त्याचं पोट भरतंय. आणि ते मस्त सगळे 4-5 जण मस्त झोपी जातात, गाई मस्त चढतात. असंच रोज चालू होतं. मग शेताला जातात, शिळे फुटके असतात का ते शिळे फुटके कोणाला टाकून देतात, त्या गायला टाकून देते. आणि मस्त जे त्याला खाऊ वाटेल ते खात राहते. ते असं खाऊन खाऊन मस्त होते त्यांचं. मग असं 8 दिवस 15 दिवस महिनाभर होते. त्याच्या आई म्हणजे आता ते लय सुधारायला म्हणते. पहिलं तर थोडं कमी सुधरू लागलं, है का नाही. आता तर लय सुधारायला म्हणते. तू काय करू उद्या रविवार आहे म्हणते मंगेशला. तू काय कर त्याच्यासोबत जाय आणि जाऊन बघ म्हणते, हे का नाही. काय कर तू त्याच्या सोबत जाय, तू काय करतो शेतामध्ये जाऊन बघून ये म्हणतो. भोर म्हणतो ठीक आहे म्हणतो रविवार आहे उद्या जातो म्हणते. 10 वाजते. 10 वाजले की तो मंगेश काय करतो त्याच्या दादाला म्हणतो दादा दादा आज रविवार आहे मला बी यायचं म्हणते शेताला. हो चल म्हणताय. बोय म्हणते असं म्हणतोय. आणि कुठे जाते त्याला घेऊन शेताला जाते. शेताला जाते मस्त खेळते ते 10, 11, 12, 1 वाजेपर्यंत खेळते. 1 वाजला की दोघाला भुका लागतात. भुका लागल्या की दोघं जण त्याची शिळी भाकर काढतो, त्याची चपाती आणि भाजी काढतो. त्याला माहित होतं आता हे ना काय आपल्याला तेव्हा हे केलं नाही. मग तो लगेच तो काय म्हणतो दादा दादा तू काय आपली शिळी भाकर खातो म्हणते, म्हणजे अर्धी पोळी घेणं म्हणते. नाही बाबा तू मागले तर रोडू लागला नाही म्हणते तुझी नाही खाणार म्हणते. नाही म्हणते खावं लागते म्हणते. नाही मी नाही खात म्हणते तुझी. नाही म्हणते खावंच लागते म्हणते, म्हणजे अर्धी नसतं मी बी जेवत नाही म्हणते. हरण म्हणते असं नको म्हणते जेवण असं तुला नाही जेवलं असतं मला लय आई मारील. नाही म्हणते तसं काय सांगू नको म्हणते, तू खाल्ला असतं बरं आहे नसतं मी नाही खात म्हणते. बरं दे म्हणते तुझी अर्धी पोळी. पुन्हा त्याची अर्धी पोळी घेते आणि ती अर्धी पोळी खातो आणि ही 1.5 पोळी खाऊन टाकतो, है का नाही. पुन्हा थोडा वेळ खेळतो, झोपतो. पुन्हा 4 वाजते. 4 वाजले की उठतो. उठलं की त्याला पुन्हा भूक लागते. भूक लागली की तो काय म्हणतो दादा दादा मला माझी अर्धी चपाती दे असं मी माझ्या आईला सांगतो म्हणते. बाप म्हणते आता याला काय करावं. नाही रे म्हणते नको सांगू म्हणते तुझी आई मला लय मारेल म्हणते. नाही मला काय सांगू म्हणते आता लय भूक लागली मला मी चालू म्हणते असं दादा. लगेच म्हणते आर नको सांगू म्हणते. चल म्हणते तुला मी पोळी देतो म्हणते, हे का नाही. त्या काळा गायला बोलून घेतं. ते 5 खडे ठेवतं आणि ठेवून काय करतं त्याची पूजा करून काय म्हणतं एक पोळी दे म्हणतं. ती लगेच पोळी होती. त्याला काही विचारतं दादा दादा काय येतं म्हणते तुला जे पाहिजे ते येते म्हणते. भजे येते का म्हणते भजे. हो म्हणते भजे बी येते. लगेच भजे येते. भजे आले ते भजे खातो.
दादा गुलाबजाम येते का म्हणते? हो म्हणते गुलाबजाम येते म्हणते. बर म्हणते गुलाबजाम मागवतोय गुलाबजाम. पिझ्झा येतो का म्हणते? पिझ्झा. हो म्हणते पिझ्झा येते म्हणते. बरं म्हणते लगेच पिझ्झा म्हणलं की लगेच पिझ्झा येतो. पिझ्झा खातो, गुलाबजाम खातो, भजे खातो, सगळं खाऊन खाऊन जसं त्याचं पोट भरतं. आणि भरल्याच्या नंतर तुम्ही काय होतो? झोपतो. आणि 6ला उठले की कुठे जाते? घरी जाते. घरी गेलं की ते पळत पळत कोणाकडे जातो पहिल्यांदा? त्याच्या आईकडे जातो. त्याच्या आईला काय म्हणतो? आई आई आपली ती काळ्या टिक्क्याची गाय का नाही, तिला गाय भारी आहे, त्याच्यापुढं काय बी ठेवून खडे ठेवून त्याची पूजा केली का जे महागत ते येते म्हणते. मी आज लय काय काय खाला म्हणते, भजे खाले, गुलाबजाम खाले, पिझ्झा खाला, लय काय काय खाला म्हणते. बाप म्हणते असं आहे का? बर म्हणते आज काय कर म्हणते, ती गाय आहे का सांगते त्याची ती त्या मंगेशला त्याची आई, तू काय कर त्या गायला मारून टाक म्हणते. काय म्हणते? गाय आहे का त्या गायलाच मारून टाक म्हणते. बोर म्हणतो ठीक आहे म्हणतो ते. आणि जेव्हा सांगतो त्यावेळेस तो त्यावेळेस तो काय करतो? आजी तिथं आलेला असतो. आणि तो आजी ऐकतो काय ऐकतो? त्या गायला मारून टाक. आणि त्या आजीला कळतं काय कळतं की हे आपल्या आज गायला काय करणार येतं? मारून टाकणार येतं. आपलं बघा काकडीचं झाड तोडलं होतं, आता तसं हे आपल्या ह्या गायला पण मारतील असं वाटते त्याला. मग तो काय करतो? 9 वाजले संध्याकाळचे खूपच झोपीचं नाटक करतो. आणि म्हणतो आता मी लगेच जाऊन येतो म्हणतो. काय म्हणतो? आता मी बाहेर जाऊन मला जोरात सो आली म्हणते. आणि मी काय करतो? जाऊन येतो म्हणते. आणि तो काय करतो? बाहेर येतो, त्याची गाय जी असते ती पटकन सोडतो आणि घेऊन काय करतो? लांब दुसऱ्या गावाला जातो. हे का नाही? तिकडे लांब जातो आणि तिकडे जाऊन मग त्या गायच्या पुढे काय काय मागतो? मग मला चांगला असा मोठा बंगला येऊ द्या म्हणतो, मला एक छान अशी गाडी येऊ द्या म्हणतो. मस्त मग ते मस्त ह्याच्यामध्ये राहतो. मग असा मस्त श्रीमंत होते ते तिकडं. मग हिची आई ते चांगले हे जातात शेतात, काय काम नाही काय नाही. ते बैलाला कोणी राखणं गेलं, त्या गायला कोणी राखणं गेलं, ते नुसते गरीब होऊन जातात. मग अरे म्हणते चला म्हणते आपलं ते पोरगा आहे म्हणते लय श्रीमंत आहे म्हणते, त्याच्याकडे जाऊ म्हणते. मग हे काय करतो? जातो ते सगळे 3 जण हे का, ते 2 जण जाते. आणि गेल्याच्या नंतर ते म्हणतो हा मला नाही शिळे भाकरी मिरचू देत होते का? बोर मध्ये थांबा म्हणते. ते लोक गायच्या पुढे जातो आणि गायला काय म्हणतो? एक पोतं भरून काय द्या म्हणतो, मला शिळे कुटके द्या म्हणतो. आणि एक भगुनं भरून काय द्या म्हणतो? चटणी द्या. आणि ते चटणी भगुनं घेऊन चला म्हणते, जा म्हणते आता तुम्ही इकडे यायचं नाही म्हणते. आणि हे मस्त मजेत राहतो आणि ते मस्त ह्याच्यात राहते. गोष्ट संपली.